धुळे शहरात 19 तारखेला भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन. पत्रकार परिषद संपन्न. आज दुपारी 12 वाजता धुळे शहराचे आमदार श्री अनुपभैया अग्रवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. ऑपरेशन सिंदूर यशस्वी करून भारतीय सेनेने विजय मिळवला आहे. संपूर्ण भारतात देशभक्तिमय वातावरण निर्माण झाले असून संपूर्ण देशात विजयोत्सव साजरा होत असताना धुळ्यात देखील तिरंगा रॅलीचे दिनांक 19 रोजी आयोजन करण्यात आले असून संपूर्ण धुळेकरांनी या रॅलीत सहभागी व्हावे असे जाहीर आवाहन करण्यात आले. सकाळी 8 वाजता अग्रेसन पुतळ्यापासून रॅलीला सुरुवात होणार असून गांधी पुतळा येथे समारोप होणार आहे. या परिषदेला जिल्ह्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष गजेंद्र शेलारकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष त्याच मनोज गोगर्दे, त्याचप्रमाणे सर्वच व्यासपीठ उपस्थित सर्व पत्रकार बांधवांनो, आज ही पत्रकार परिषद आपण तिरंगा यात्रा या आयोजनासाठी इथेच घेतलेली आहे. जे अतिरेक्यांनी जम्मू काश्मीर मध्ये जाऊन जे निर्दोष ज्यांना धर्म विचारून गोळ्या घालण्यात आल्या आणि त्याच्यानंतर भारताने घेतलेला ऍक्शन आपल्या सैनिकांनी दाखवलेला पराक्रम त्यांच्या हद्दीत न जाता आपल्या सीमेतून त्यांच्यावर मिसाईल्स दाबल्या, त्यांचे 9 अतिरेकी तळ नास्तनिर्भूत केले, काही हवाई अड्डे त्यांचे त्या ठिकाणी रनवे त्यांच्या सर्वस्व विध्वंस केला. परंतु हे करत असताना कुठल्याच प्रकारे सामान्य नागरिकांना भारताने टार्गेट केलेलं नाही. त्यांनी पाठवलेले ड्रोन हे सर्व नष्ट केले आणि त्यांनी ते ड्रोन सर्व भारतीय नागरिकांच्या तळांवर पाठवले. अशा प्रकारे सैनिकांनी जे काम, जे देशप्रेम आपल्याला वाचवण्यासाठी रात्रदिवस जे त्या ठिकाणी अहोरात्र आपली रक्षा करतात, अशा सर्व सैनिकांसाठी, त्यांच्या शौर्यासाठी हम सेना के साथ है, हम ऑपरेशन सिंदूर के साथ है, या घोषवाक्याने ही रॅली 19 तारखेला सकाळी 8 वाजता अग्रेसन महाराज चौक येथून आपण काढणार आहोत. 1111 फूटचा तिरंगा घेऊन ही रॅली अग्रेसन चौक पासून तर गांधी पुतळ्यापर्यंत ही निघणार आहे. ही कुठल्याच पक्षाची रॅली नाही. ही रॅली सर्व पंथ, धर्म, पक्ष, जेही भारतीय आहेत, जेही हिंदुस्थानी आहेत, या सर्वांची मिळून ही रॅली आहे.